ईडीने अरविंद केजरीवाल यांच्या 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली। केजरीवाल यांना आज राउज एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आलं। केजरीवाल यांच्या नेतृत्वात दिल्लीत दारू धोरण तयार करण्यात आलं असं ईडीने म्हटलंय। केजरीवाल हेच या घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचं ईडीने म्हटलेलं आहे। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, काय युक्तिवाद केला जातो ईडीकडून? दीपक, सध्या अरविंद केजरीवाल यांची 10 दिवसाची कस्टडी मिळावी यासाठी ईडी प्रयत्न करते। ईडीने असं म्हटलंय की 45 करोड रुपये हे जवळपास हवालामार्फत त्यावेळी गोवा निवडणुकीसाठी पाठवण्यात आले। तसंच ईडी ने असंही आरोप केलेला आहे की 2 लोकांचे चॅट या संदर्भात त्यांच्याकडे आहेत। मोठ्या प्रमाणावर जो पैसा आहे तो निवडणुकांमध्ये वापरला गेला। तो गोव्याच्या निवडणुकीतही जो आम आदमी पक्षाने पैसा वापरला त्यामध्ये या घोटाळ्यातून पैसा कमवण्यात आला होता। आणि सध्या ईडीचा प्रयत्न आहे की केजरीवालांची 10 दिवसांची कोठडी मिळवावी। आपल्यासोबत या सगळ्या विषयांचे कायदेशीर पैलू याविषयी चर्चा करण्यासाठी ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे आहेत। सिद्धार्थजी, काय सांगाल? आज अरविंद केजरीवालांना 10 दिवसाची कस्टडी मागतायत आणि त्याआधीच चमत्कारिकरित्या केजरीवालांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे। तर या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहताय? बघा, त्यांनी केजरीवालांनी सुप्रीम कोर्टात रिट पिटिशन क्रिमिनल ही दाखल केली होती आणि आज सकाळी अभिषेक मनू सिंघवींनी ती मेन्शन पण केली। चीफ जस्टिसांनी सांगितलं की तुम्ही कोर्ट नंबर 2 मध्ये जा, जस्टिस खन्नांकडे, आणि त्याची सुनावणी होणार होती दुपारून 3 वाजता स्पेशल बेंच समोर, जस्टिस खन्ना, जस्टिस सुंदरेश आणि जस्टिस त्रिवेदी। पण अचानकरित्या डॉक्टर सिंघवींनी परत ते मॅटर मेन्शन केलं आणि सुप्रीम कोर्टाला सांगितलं की आम्ही हे विड्रॉ करत आहोत आणि आम्ही खालच्या कोर्टातच हे लढू आणि मग वेळ पडली तर आम्ही सुप्रीम कोर्टात येऊ। तर आता ह्याच्यात कसं झालं आहे, हे रिमांडचं मॅटर चालू आहे PMLA स्पेशल PMLA कोर्टात आणि ईडीच्या वतीने ॲडिशनल सॉलिसिटर जनरल राजू हे आत्ता आर्ग्युमेंट करत आहेत। त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत की केजरीवाल ह्याचे सूत्रधार आहेत आणि अन्य बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत। आता कोर्ट ईडीची बाजू ऐकतंय, PMLA कोर्ट, आणि त्याच्यानंतर केजरीवालांची बाजूही ऐकली जाईल। 10 दिवसाची कस्टडी मागितली आहे, रिमांड मागितली आहे ईडीनी। शक्यता आहे की कमीत कमी 7 दिवसाची तरी रिमांड त्यांना मिळेल आणि त्याच्यानंतर पुढे मग परत त्यांना प्रयत्न करावा लागेल बेलसाठी वगैरे। पण आता ह्याच्यामुळं हे खालच्या कोर्टात चालल्यामुळं आता एखाद्या वेळेस असं वाटतं की काही महिने तरी केजरीवालांना आत राहावं लागू शकतं, कारण ह्याच्यानंतर ईडी नंतर एखाद्या वेळेस CBI पण त्यांची कस्टडी मागू शकतं। त्यामुळे आता बरेच दिवस किंवा काही महिने तरी केजरीवाल हे आत राहतील अशी शक्यता आहे। आताची जी सध्याची परिस्थिती आहे त्यामध्ये केजरीवालांनी सुप्रीम कोर्टाकडे याचिका सुनावणीसाठी आलेली असताना पण का मागे घेतली असावी, तुम्हाला काय वाटतं त्या सगळ्या? बघा, ह्याच्यात चान्स खूप कमी आहे की सुप्रीम कोर्ट ह्याच्यात इंटरफिअर करेल। तुम्हाला माहीत असेल कविता ज्या अटक झाल्या होत्या, चंद्रशेखर रावांची मुलगी, त्यांनाही सुप्रीम कोर्टाने रिलीफ नाही दिलं आणि ह्याच मॅटरमध्ये मनीष सिसोदियांना वगैरे रिलीफ सुप्रीम कोर्टाकडून मिळालेलं नाही आहे अजून, तरी ते तर बऱ्याच महिन्यांपासून आत आहेत। तर अचानक असं सुप्रीम कोर्टात जाणं आणि सुरुवातीला केजरीवालांना वाटत होतं की ते स्वतः हे मॅटर आर्ग्यू करतील, कारण त्यांनी संध्याकाळी फाईल केलं होतं पेटिशनर इन पर्सन म्हणून। तर त्यांच्या वकिलांचा प्रयत्न होता की कोर्टाकडूनच केजरीवालांना बोलवलं जाईल सुप्रीम कोर्टाकडून आणि ते स्वतः मुद्दे मांडतील। पण त्यांनी बघितलं असेल की आता परिस्थिती वेगळी आहे आणि त्यांना ऑलरेडी रिमांडसाठी कोर्टात त्यांनी PMLA कोर्टात सरकारने ईडीनी याचिका दाखल केलेली आहे। तर त्यांना असं वाटलं की एखाद्या वेळेस सुप्रीम कोर्टाने रिलीफ त्यांना दिला नाही केजरीवालांना आणि काही ॲडव्हर्स रिमार्क टाकले ऑर्डरमध्ये तर परत खालच्या कोर्टामध्ये अवघड होईल। तर आता 10 दिवसाची कस्टडी जी मागितली आहे ते 10चे 10 दिवसही मिळू शकतात किंवा 7 दिवसही मिळू शकतात। पण आज जर काय वाटत असेल की आजच त्यांची सुटका होईल काही लोकांना, तर ती शक्यता कमी दिसते, कारण PMLA कायदा हा खूप स्ट्रिंजंट आहे आणि ईडी पूर्ण प्रयत्न करेल त्यांची कस्टडी घेण्यासाठी आज। म्हणजे दीपक, सध्या कोर्टामध्ये सुनावणी याविषयीची सुरू आहे आणि लवकरच याबाबतचा निर्णय होणार आहे की अरविंद केजरीवाल हे जेलमध्ये जाणार, ईडीच्या कस्टडीत जाणार की बेलवर बाहेर येणार? दीपक, स्वाभाविकच त्यामुळे आता कोर्टात काय घडते पाहणं महत्त्वाचं असेल। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।